नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. युनिट फर्स्ट इनडिफाइनाइट इंटिग्रेशन, टॉपिक सिंपल इंटिग्रेशन, रूल ऑफ इंटिग्रेशन अँड इंटिग्रेशन ऑफ स्टँडर्ड फंक्शन. यावरती व्हेरी IMP एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल ऑन द फॉर्म्युला इंटिग्रेशन ऑफ 1 a x प्लस b dx इज इक्वल्स टू लॉग ऑफ मॉड ऑफ a x प्लस b इंटू 1 a प्लस c. इथे आपल्याला जे डिनोमिनेटरमध्ये टर्म असते तीच फक्त लॉग ऑफ इथे आपल्याला लिहायची असते आणि इथे एक सोबत जी टर्म असते ती आपण 1 ती टर्म राईट करतो आणि पुढे प्लस सी राईट करतो. ह्या टाईपचे एक्झाम्पल व्हेरी IMP एक्झाम्पल आपल्याला आज आपल्याला याचा स्टडी करायचा आहे. ठीक आहे. बघा प्रिवियस व्हिडिओमध्ये आपण हे 4 एक्झाम्पलचा स्टडी केला होता. हे 2 एक्झाम्पल आणि हे 2 एक्झाम्पल जर तुम्ही बघितलं नसेल तर वरती आय बटनावरती ह्या व्हिडिओची लिंक तुम्हाला दिसेल, त्यावरती प्रेस करा आणि ह्या एक्झाम्पलचा आपण स्टडी करा. ठीक आहे. आजचा आपण हे एक्झाम्पलचं स्टडी करणार आहोत. बघा नेहमीप्रमाणे आपण याला कन्सिडर करणारे आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन 2x प्लस 3 आपण हे राईट केलं आहे. आपल्याला जो फॉर्म्युला माहिती आहे त्या फॉर्म्युल्याप्रमाणे आपण याला राईट करतो आहे. इज इक्वल्स टू, बघा याचा आन्सर आपण काय राईट करतो, लॉग. सो आपण इथं लिहितो आहे लॉग आणि मॉडमध्ये आपल्याला ही जी डिनोमिनेटरमध्ये टर्म दिलेली असते ती राईट करायची असते, दॅट इज 2x प्लस 3 आणि पुढे आपण इंटिग्रेटेड कॉन्स्टंट लावायच्या आधी इथे एक सोबत जी टर्म दिसते ती आपण राईट करणार आहे. सो इथे मी इंटूचं साईन देतो आहे, मल्टिप्लिकेशन 1/2 आणि पुढे इंटिग्रेटेड कॉन्स्टंट लावतो आहे प्लस सी. ओके. हा 1/2 इथे राईट केला तरी चालतो किंवा लॉगच्या समोर तुम्ही राईट केला म्हणजे फॉर एक्झाम्पल असं इज इक्वल्स टू 1/2 लॉग मॉड ऑफ 2x प्लस 3 आणि पुढे इंटिग्रेटेड कॉन्स्टंट दॅट इज प्लस सी. तरी पण आपल्याला फुल मार्क्स भेटतात. ह्या टाईपचे एक्झाम्पल 2 मार्कासाठी येतात. बघा खूप सिम्पल एक्झाम्पल आहे, फक्त फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला ते टर्म पुट करायचे असतात. ठीक आहे. बघा नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण. सेकंड नंबर इज इक्वल्स टू, बघा इव्हॅल्युएट द इंटिग्रेशन 1/3x प्लस 7 dx. ठीक आहे. ह्या टाईपचं एक्झाम्पल, ह्या टाईपचे फॉर्म्युला ज्यावेळेला येतात त्यावेळेला आपल्याला 2 सिच्युएशन चेक करायची असते. पहिली सिच्युएशन की एकची पॉवर 1 असायला पाहिजे आणि त्याच्यासोबत कुठला तरी कॉन्स्टंट नंबर ॲड केलेला असायला पाहिजे. बघा इथे बघितलं आपण तर एकची पॉवर 1 आहे, इथे बघितलं आपण एकची पॉवर 1 आहे, इथे बघितलं आपण एकची पॉवर 1 आहेत. आणि याच्यानंतरचे आपण ज्यावेळेला एक्झाम्पल स्टडी करणार आहेत त्यावेळेला ती इथे एकची पॉवर 2 आली तर ते एक्झाम्पल कशी सॉल्व करायचे, म्हणजे एक्स स्क्वेअर जर आलं तर त्याच्यासाठी सेपरेट फॉर्म्युला आहेत. त्या फॉर्म्युलाची व्हिडिओ आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. आत्ता सध्या फक्त इथे x आलं तर कशी एक्झाम्पल सॉल्व करायचं त्याचं सध्या आपण प्रिपेरेशन करतो आहे. ठीक आहे. सो नेहमीप्रमाणे आपण याला घेतो आहे आय इज इक्वल्स टू 1/3x प्लस 7 dx. ठीक आहे. हा dx इथे न्यूमरेटरमध्ये दिला तरी पण आपल्याला सेम असं सॉल्व करायचं आहे आणि इंटू शेजारी दिलं तरी आपल्याला हे सेम टाईपने एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. सो आपण इथे पुढची सिच्युएशन राईट करतो आहे इज इक्वल्स टू, बघा इथे एक्स आहे, एकच्या पॉवरला 1 नंबर प्रेझेंट म्हणजे आपल्याला हा फॉर्म्युला यूज करता येईल. सो आपण ॲन्सरमध्ये लिहितो आहे लॉग इंटू मॉडमध्ये 3x प्लस 7 मॉड कंप्लीट आणि आता इथे जे 1/a नंतरनं राईट करण्यापेक्षा मी इथे डायरेक्ट समोर राईट करतो आहे 1/3 आणि पुढे राईट करतो आहे प्लस सी, म्हणजे 1 सिंगल लाईनर सोल्युशन आपल्याला ह्या टर्मचं मिळतं आहे. ओके. आणि मग हवं तर आपण इथे सिन्स म्हणून तो फॉर्म्युला राईट करू शकतो आहे. इंटिग्रेशन ऑफ 1/ax प्लस b dx इज इक्वल्स टू लॉग ऑफ मॉड ऑफ ax प्लस b मॉड कंप्लीट इंटू 1/a प्लस सी. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल आपण घेऊया. बघा इव्हॅल्युएट इंटिग्रेशन 1/2x प्लस 5 dx. सो नेहमीप्रमाणे आपण याला आय इज इक्वल्स टू टर्म कन्सिडर करणार आहे 1/2x प्लस 5 इंटू dx. सो आपल्याला सोल्युशन मिळतं आहे इंटिग्रेशन इज इक्वल्स टू, थोडंसं स्पेस देऊन मी इथे लिहितो आहे लॉग मॉडमध्ये जे डिनोमिनेटरमध्ये आपल्याला टर्म दिसते ती मी राईट करतो आहे दॅट इज 2x प्लस 5 आणि याचा आपल्याला एक सोबत जी टर्म दिसते ती आपण राईट करतो 1/2 किंवा आपण काय करतो याचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करतो डिनोमिनेटरमध्ये. बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x काय असतं 2 आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट टर्म तो काय असतो 0, म्हणजे आपल्याला सोल्युशन काय मिळतं 2 मिळतं आणि नंतर लावतो आपण इंटिग्रेटेड कॉन्स्टंट दॅट इज प्लस सी. ओके. आणि डाऊन साईडला आपण इथे फॉर्म्युला राईट करूया सिन्स इंटिग्रेशन ऑफ 1/ax plus b into dx is equals to
log of ax plus b mod complete into 1 upon a plus c. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. बघा, इव्हॅल्यूट dx अपॉन 3x प्लस 5. सो आपल्याला सोल्युशन भेटतं आहे आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन 3x प्लस 5. जी सिच्युएशन दिली ती आपण ॲज इट इज राईट केली आणि इज इक्वल्स टू आता आपण फॉर्म्युला यूज करतोय. ठीक आहे, हा फॉर्म्युला जो आपल्याला दिला आहे. सो काय लिहिणार आहे आपण, लॉग मॉड 3x प्लस 5 मॉड कंप्लीट आणि इथे एक सोबत जी टर्म आहे ती आपण राईट करतोय 1/3 आणि पुढे इंटिग्रेटेड कॉन्स्टंट दॅट इज प्लस सी. ओके, सो आवर रिक्वायर्ड सोल्युशन, दिस इज आवर फायनल सोल्युशन. सो आपण जी फॉर्म्युला यूज केला तो आपण ब्रॅकेटमध्ये लिहूया. सिन्स 1/ax प्लस b dx इज इक्वल्स टू लॉग ऑफ मॉड ऑफ ax प्लस b मॉड कंप्लीट. ठीक आहे, आता 1/a आपण इथे पुढे लिहूया आणि पुढे लिहायचं आहे प्लस सी. हा 1 लॉगच्या पुढे लिहिला तरी चालतो आणि मॉड नंतर लिहिला तरीही चालतो. ओके, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ह्या टाईपच्या फॉर्म्युलाचा स्टडी करणार आहोत. स्टँडर्ड इंटिग्रेशन फॉर्म्युला ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आलं की त्याचा रिझल्ट आपल्याला कसा राईट करायचा याचं आपण कंपॅरिझन केलं आहे. पहिला डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले घेतलेत, त्याचा रिझल्ट घेतला आहे की ज्याचं इंटिग्रेशन कसं येतं ते ह्या पॅटर्नमध्ये आपण दाखवलं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये याचं प्रॉपर एक्सप्लेनेशन तुम्हाला भेटेल. ठीक आहे, सो अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांपर्यंत हे चॅनल शेअर करा. वरती नोटिफिकेशन आयकॉन आहे ते हिट करून ठेवा की जेणेकरून दररोज संध्याकाळी आपण 7 वाजता ही व्हिडिओ अपलोड करतोय त्यावेळेला पहिलं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. करा.